नमस्कार. सकाळ प्रकाशनाच्या पुस्तक समजून घेताना ह्या पॉडकास्टमध्ये मी तेजस्विनी गांधी मी प्रसन्न कुलकर्णी. आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मग काय सध्या कुठलं पुस्तक चालू आहे? माझं हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचं आत्मकथन. अरे मस्त, सकाळ प्रकाशित ना? हो, सकाळ प्रकाशन. माझं जस्ट आता संपत आलंय म्हणजे. ओके. अरे माझं आहे बरंच अजून पुढे. ओके. श्रीएम सुंदर लिहिलंय त्यांनी. तुला सांगतो, आयुष्याला कलाटणी देणारा एखादाच प्रसंग असतो. त्या प्रसंगामुळे जगण्याला सकारात्मक दिशा मिळाली तर पुढील प्रवास पूर्ण सुंदर होतो, संस्मरणीय होतो. म्हणजे बघ ना, केरळमधील एका मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला हिमालयातील साधू पुरुषांचा ओढा वाटावा. त्या प्रेरणेनं या मुलानं हिमालयाची वाट धरून तेथे ध्यानधारणा करावी. ही 50 वर्षांपूर्वी देखील सर्वसामान्य बाब नव्हती. बरोबर आहे. आणि आत्ताही ती सर्वसामान्य गोष्ट नाहीये. हो. वयाच्या 9व्या वर्षी श्रीयम यांना त्यांच्या घराच्या आवारात गुरूंनी सर्वप्रथम दर्शन दिलं. या भेटीनंतर त्यांच्या अंतरंगात प्रचंड बदल झाला. बरोबर आहे. आणि पुढे त्यांनी लिहिलंय की या वेळेपर्यंत योग साधना किंवा अध्यात्म याबाबत फारशी त्यांना माहितीही नव्हती आणि ती नसताना सुद्धा त्यांचं मन याकडे ओढ घेत होतं. आणि वयाच्या 19व्या वर्षी गुरूंनी पुन्हा एकदा दर्शन देत त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. या दरम्यानच्या 10 वर्षांच्या काळात आलेल्या अनुभवांची आणि त्यांना दिल्या गेलेल्या प्रतिसादांची चिकित्सा केल्यानंतर या सगळ्यांमागे एक फार मोठी शक्ती आहे असं त्यांच्या लक्षात आलं. म्हणजे ही ओढ एवढी निर्माण झाली की श्रीयम यांनी 19व्या वर्षी घर सोडलं आणि हिमालयाची वाट धरली. किती अवघड आहे ना हे. हो ना. गुरूंची भेट होईपर्यंत वेगवेगळ्या आश्रमामध्ये ते राहिले. अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या लोकांच्या भेटी घेतल्या. या प्रत्येकाचे साधना मार्ग वेगवेगळे होते. या भेटीतून मिळणारा अनुभव ते गाठीशी बांधत आणि हिमालयात भटकत श्रीयम यांनी आपल्या गुरूचा शोध कायम ठेवला. अखेर एका गुहेतून 10 वर्षांपूर्वी घराच्या आवारात ऐकलेला तो आवाज पुन्हा एकदा ऐकू आला आणि त्यांचा गुरूचा शोध संपला. वा वा, मस्त. या प्रसंगाचं अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण वर्णन श्रीयम यांनी या पुस्तकात केलंय. बरोबर आहे. हा भाग माझा अजून वाचनात आलेला नाहीये. माझ्या मते पुढे असेल. यानंतरच्या 3.5 वर्षात त्यांनी बाबाजी या आपल्या गुरूंकडून ज्ञान ग्रहण केलं. आपलं दैनंदिन जीवन बिनचूक आणि परिपूर्ण करण्याचा खूप प्रयत्न केला. तोच खरा अंतिम परिपूर्णतेकडे आणि सत्याकडे नेणारा मार्ग आहे असं बाबाजींनी श्रीयम यांच्या मनावर बिंबवलं. छोट्या छोट्या गोष्टींमधून बाबाजींनी त्यांना अध्यात्माची गूढ रहस्य शिकवली. असा गुरु मिळणं पण किती महत्वाचं असतं ना. हो. अग्नी हे आत्म्याचंच प्रतीक असतं. आपल्या कुंडलिनीमधून ज्वाला वर उफाळून येत सहस्त्र चक्राला जाऊन भिडतात आणि मनुष्य हा देवस्वरूप बनतो असं बाबाजींनी सांगितलंय. वा. केवळ मौखिक ज्ञान न देता बाबाजींनी सामान्य लोकांना अविश्वसनीय वाटतील असे अनुभव श्रीयम यांना दिलेत. आणि हे असे अनुभव मला वाटतं एखादा उत्तम गुरुच देऊ शकतो. खरंय. या अविश्वसनीय वाटणाऱ्या घटनांकडे साफ दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण गुरूंनी दिलेली शिकवण समजून घ्या अशी विनंती श्रीयमने या पुस्तकामध्ये केलेली आहे. बाबाजींच्या सहवासाचा काळ संपल्यानंतर श्रीयम यांनी साधना मार्गावरील आपला प्रवास सुरूच ठेवला. या मार्गात त्यांनी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या, अनेक साधूंची भेट घेतली, विविध प्रकारचं ज्ञान मिळवलं. या अमूल्य ज्ञानाचं चित्र वाचकांसमोर शब्दरूपात मांडत श्रीयम त्यांना हे ज्ञानग्रहण करण्यासाठी प्रेरित करतात. आपल्यातील अहंकार, राग आणि मोहाचा त्याग करून अद्वैतावर लक्ष केंद्रित करण्याची गुरूंनी दिलेली शिकवण, त्यानुसार जीवन व्यतीत करताना ते आलेले अनुभव लेखकांनी आपल्या ह्या आत्मकथनात अत्यंत सहज शब्दात कथन केलेत. मला असं वाटतं की हे पुस्तक फक्त आध्यात्मिक मार्गावर असलेल्या किंवा अध्यात्माची ओढ असलेल्या व्यक्तींसाठी महत्वाचं नाहीये, तर सगळ्याच माणसांसाठी मला वाटतं ते महत्वाचं आहे आणि ते प्रत्येकाला खिळवून ठेवेल. बरोबर. आणि खूप वेळा वाटतं ना की अध्यात्म खूप जड विषय आहे किंवा प्रत्येक जण त्या वाट्याला जात नाही. पण जी व्यक्ती त्या वाट्याला गेलेली आहे, तिला अनुभव आलेले आहेत, तर तिचे अनुभव आपण ऐकले तर कदाचित आपल्यालाही त्यामध्ये ओढ निर्माण होऊ शकते, गोडी निर्माण होऊ शकते. आणि आपल्या संस्कृतीमध्ये कायमच अध्यात्म हा खूप महत्वाचा भाग सांगितलाय. खरंय. तर तो जाणून घेणं ही आपली पण जबाबदारी आहे आणि ह्या नक्की. पुस्तकाच्या निमित्तानं माझ्या मते ती आपल्याला थोडीशी जाणून घेता येईल आणि जर आपली ओळख नसेल अध्यात्माशी तर ती ओळख करता येईल.
तुम्हालाही जर हे पुस्तक वाचायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला www.sakalpublications.com ह्या सकाळ प्रकाशनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या पुस्तकाची किंमत आहे ₹499 आणि पृष्ठसंख्या आहे 368. हे पुस्तक ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसंच तुम्हाला जर सकाळ प्रकाशनाशी थेट संपर्क साधून हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर संपर्क क्रमांक आहे 5x8 49 050 88888 49 050. धन्यवाद.